गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ, शुभ प्रभात, नमस्कार. पावडरच्या आताच लागेल दिसते आज. तर सकाळ सकाळ राईडला निघाले मोरगावला. शंभू सायकल हे खूप दिवसातून म्हणजे होता 4 महिन्यातून शंभूला घेऊन निघालो. संपूर्ण सायकलची खरं तर शंभूची हवा गेलेली आहे मागच्या चाक आणि पुढच्या चाकातलं. माझा मित्र रवी आणि माझा मोठा भाऊ प्रकाश. काय तुला यायचंय का? सांगते यायचंय का? चला आता आपण मोरगावला राईडला निघालो. खरं तर अशी सायकल धरायला लागेल आपल्याला. चल पाहू शकता हवा मारू तर अशीच करायला लागणार आहे. हळूने घ्यायला योग वर्गा. तर मित्रांनो, फायनली आजचा पहिला दिवस राईडचा आणि शंभूची हवा गेलेली आहे की पंक्चर झाली चाकच आज पहिल्या दिवशी. आणि सायकलचा पंक्चर होणं म्हणजे जिवारी चटका लागणार आहे. पण तरी पण काही हरकत नाही आहे. आलेल्या संकटावरती मात करायची. आता आणखी 1-1.5 किलोमीटर अंतरावरती पंक्चर काढायला भेटेल आपल्याला. चला आता पंक्चर काढून मग पुढची जर्नी करू. खरं तर 4-5 किलोमीटर सायकल चालवली, एकदम मजेत आलो. आता पंक्चर झालं तर त्याला काय करणार, पंक्चर काढल्याशिवाय पर्याय. तर फायनल मित्रांनो, आपल्या शंभू सायकलचं काम झालेलं आहे. आता आपण आजचा खरं तर पहिला दिवस आहे राईडमधला. तर कुठलंही काम सुरुवातीचं करताना गणेशाचं दर्शन घेतलं पाहिजे किंवा गणेशाचे आराध्य पूजा करावी लागते. तर आज मी पण मोरेश्वर अष्टविनायकापैकी असणारा मानाचा प्रथम गणपती त्या ठिकाणी असणाऱ्या मोरयाचं दर्शन घेण्यासाठी शंभू सायकलला घेऊन चाललेलो. इथून पुढे तुम्हाला असेच आपले ब्लॉग डेली आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. तर यात सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर मला प्रेम दिलेलं आहे. तर असंच प्रेम सदैव माझ्याबरोबर तुमचं राहणार आहे. त्याबद्दल काही मलाही जीव मात्र शंका नाही. तुम्ही नक्की सबस्क्राईब करताय. पुढचा बघता मोरेश्वराचं दर्शन घ्यायसाठी बाय. फायनली आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. पाहू शकता ज्यावेळेस याच्यावरती मी चालवत होतो त्यावेळेस जवळपास 10 राज्य आणि 1 देश असा एकंदरीत सफर 5800 किलोमीटर त्यावेळेस मला सुरक्षितरित्या घरी आणलं होतं. आत्ताही चालू आहे. बस काही अंतरावरतीच आहे मोरेश्वर गणपतीचं. ओ मोरया, आमच्या मित्रांनी आवाज दिलाय. चौधरी मोरया सायकल क्लबचे रायडर आहेत सगळे. काय करतोय प्रॅक्टिस माउंट एव्हरेस्टची? हा, तर हे सगळे मोरगावचे आहेत. हे पण मोरया सायकल क्लबचे सदस्य आहेत. सगळी टीम आहे. चला थोडं यांच्यावर गप्पा मारून मोरेश्वराचं दर्शन घेतलं. मित्रांबरोबर गप्पा झालेल्या आहेत. मंदिराच्या दिशेने हा रोड आहे ते तुम्ही पाहू शकता. ते मोरेश्वर पार्किंग गेट नंबर 3 आणि 4. तर आपण गेट नंबर 3 आणि 4 मधनं आतमध्ये निघालेलो आहे. हा मोरेश्वरचा रूट आहे.
फायनल मित्रांनो, आपण मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या गणरायाच्या दारामध्ये आलेलो आहे. जसं की आपण आपल्या जस्ट जर्नीला सुरुवात करतोय त्यापूर्वी गणेशाचं दर्शन घेतलं पाहिजे. कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी आपण गणपतीचं पूजन करतो. मग आपल्या एवढ्या जर्नीचं पुढे नेक्स्ट प्लॅनिंग जो असणार आहे तो तुम्हाला नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. मग आज आपण एवढं मोठं काम करण्यासाठी जातोय तर गणेशाचं दर्शन आणि अष्टविनायकपैकी प्रथम मानाचा गणपती असणारा मोरेश्वर मोरगाव गणपती या ठिकाणी आपण नाही येणं हे आपल्या बुद्धीला न पटणार आहे. तर चला तर मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मोरगाव या ठिकाणी असणारा तीर्थक्षेत्र मोरयाचं दर्शन हे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याबरोबर तुमचं देखील होईल. फायनल मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वारामधून आपण एंट्री केलेली आहे मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी खरं तर आज काहीच नाहीये. आमचा मित्र आज मोरगाव या ठिकाणी दर्शन मोरयाचं घेऊन बाहेर निघालेला आहे आणि आता मी दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातो. तर गर्दी आज मित्रांनो काहीच नाही, तुम्ही पाहू शकता संपूर्ण शांत परिसर आहे. एकच तेवढा मित्र दिसला नाही तर अन्यथा इथं मला कोणच मंदिराच्या परिसरामध्ये दिसत नाहीये. तर हे संपूर्ण असणारा मोरेश्वराचं हा परिसर आहे. तुम्ही जो व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी चतुर्थी असेल किंवा गणपती ज्यावेळेस बसतात त्यावेळेस हा संपूर्ण परिसर इतकी प्रचंड गर्दी असते की तुम्हाला 3-3, 4-4 तास लाईनीत मध्ये उभा थांबावं लागेल. मित्रांनो, आपण दर्शन मंदिरामध्ये घेऊन आलेलो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतमधलं गाभाऱ्यातलं दृश्य दाखवता येणार नाहीये. पण जर तुम्ही कधी मंदिरामध्ये आलात तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं तिथून तुम्हाला एंट्री आणि हे बाहेर येण्याचा मार्ग आहे. आतमध्ये मोबाईल घेऊन अलाउड नसल्यामुळे आतला मी काही परिसर दाखवत नाही. पण हा संपूर्ण तुम्हाला परिसर हा मोरेश्वर या ठिकाणी असणार मोरगाव गणपतीच्या पाठीमागील जे की हे मुख्य शिखर किंवा आपण ज्याला कळस म्हणू शकता हा असा एकंदरीत असणारा मोरगाव या ठिकाणी असणारा मंदिराचा संपूर्ण परिसर हा तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चला आणखी छोटे छोटे जे देव आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतील. मित्रांनो, आपण दर्शन घेतलेले मोरेश्वराचं आणि आपला प्रवास पुन्हा सायकलिंगच्या दिशेने आपण निघालेलो आहे. एकंदरीत हा संपूर्ण असणारं मंदिर तुम्हाला जेवढं काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तेवढं दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. चला, जर तुम्हाला कधी यायचं असेल मोरगावला तर माझ्या गावापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळचा तेवढा जर वेळ सोडला, सायकल पंक्चर झाली होती 100 नाही तर बाकीचं आहे ना. एकंदरीत हा दिवस आजचा चांगला चाललाय. आता इथून पुढं पुन्हा थोडा नाश्ता करून आणि नाश्ता करून पुन्हा राईडला सुरुवात करून. तर नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बोला गणपती बाप्पा मोरया.